पाटील स्ट्राईक एंडला आकाश पाटील, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला असेल तो खेळाडू. पहिलाच बॉल आकाशसाठी वेगवान बॉल, तेच तर्रार गोलंदाजी करतो तो म्हणजे अर्थात गोलंदाज. मराठा वॉरियर्स विपक्ष मॅच चालू असेल ती म्हणजे वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या संघामध्ये. चांगली बाटल आणि चांगली लढत जरूर होणार या मैदानामध्ये. कौशल पटेल बॉलिंग ट्रॅकवर असेल, आकाश बॅटिंग स्ट्राईक एंडला होता. त्याचबरोबर सलामीला जोडी मैदानामध्ये आकाशच्या सोबतीला जर पाहिलं तर सुधीर मुंबरे आदोशीचा एक खेळाडू, आणि त्यासोबत पाहिलं तर आकाश पाटील स्वतः मैदानामध्ये आहेत. रायगड प्रीमियर लीगचा चांगला असा अनुभव आकाशच्या सोबत आहे. बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज कौशल पाटील. यष्टांच्या मागे आपण पाहतोय खालापूरचा डेव्हिड वॉर्नर अर्थातच संदेश पाटील. इथे बॉल हवेत आहे, उंच गेला, फिल्डर जज करतायत. आणि त्याचबरोबर निवृत्ती पाटील जजमेंट चांगलं होतं आणि त्याच रूपामध्ये खेळाडूला बाद करतायत. पहिला धक्का लागतोय, धक्का तरंग पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर, नाव सुधीर मुंबरे. कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवर जसे आले तसे पाहिले तर त्यांनी ओळखलं समोरचा बॅटर कशा प्रकारे फटकेबाजी करतोय आणि विकेट गेली आहे, पहिली विकेट. त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये प्रसाद शिंदे हे सुद्धा खेळाडू पाहिलं तर बराचसा अनुभव यांच्या सुद्धा पाठीशी आहे. सन्मान्य हरीशजी कर्णूक यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय, त्यांचंही करू आपण या मुख्य व्यासपीठावर स्वागत. दादांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. वैष्णवी इलेव्हनला विनंती असेल आपला 12th मॅन पाठवायचं आपण. सुधीर बांदल त्यांचे 12th मॅन आहेत. सुधीर बांदल आपल्याला विनंती असेल आपण जरूर चेअरवरून बसायचंय. 12th मॅन वैष्णवी इलेव्हनच्या सुद्धा आलेत. पहिलं षटक P1चं षटक चालू असताना आपण पाहतो तर मैदानामध्ये कौशल पाटील बॉलिंग करतात आणि कौशल पाटील बॉलिंग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट सुद्धा मिळवले. बॅटिंग करणारा संघ आपण मैदानामध्ये बघतोय अर्थातच वैष्णव इलेव्हन मित्रप्रेम हा संघ आहे आणि त्याच्या विपक्ष मराठा वॉरियर्स. आकाश पाटील बैठक फटका, स्लॉग स्वीपचा फटका आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध बॉलला पाठवलंय आकाश पाटील, ब्रँडेड फटका. मगाशी जेव्हा बाईट घेतली तेव्हा संदेश पाटील आकाश पाटीलने सांगितलं आमच्या गावचे तब्बल 13 खेळाडू या मैदानामध्ये खेळताना या मॅच मध्ये पाहणार. खरं तर चिंचोली गावचं क्रिकेट तेवढं दमदार आणि आकाश पाटीलचा फटका सुद्धा तेवढाच दमदार. अगदी पाहिलं तर बॉलला फटका केसलाय, टपली दिली आणि पाठवलाय सीमारेषे बाहेर, चौकार. गोलंदाजी करू शकत नाही, कोणत्या प्रकारे त्याला जर काय रूम दिली तो अशा प्रकारे दिवस रात्र फटकेबाजी करू शकतो आणि ताकद आहे. ऑफ साइडला फटकेबाजी करण्यासाठी आकाश पाटील जाणला जातो, ओळखला जातो आणि त्याच दिशेने फटका मारला, बॉलला पाठवलं सीमा पार. आता स्ट्राईकला न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना झालेले अतकरगावचे खेळाडू प्रसाद शिंदे हे सुद्धा खेळाडू तेवढे ताकदीचे आहेत. सुद्धा खेळाडू पाहिलं तर आपल्या ग्रामीण क्रिकेटसाठी चांगल्या प्रकारचं, गावासाठी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलेत. परंतु आता मैदानामध्ये स्थिती वेगळी असणार. समोर पाहिलं तर एक दबाव तंत्र असेल तो अर्थातच पाहिलं तर संदेश पाटील याचं, म्हणजेच टीम नाव श्री मराठा वॉरियर्स 11 संघाचं. हा दबाव जर पाहिलं तर या PPL मध्ये आपण नेहमी पाहिलंय, पण दबावाचं क्रिकेट आपण PPL मध्ये पाहिलं, परंतु दबावामधून बाहेर निघणारे आणि त्याचबरोबर चांगला खेळ करणारे अनेक खेळाडू पाहिलेत. प्रत्येक खेळाडू या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा स्वतःला सिद्ध करतो. म्हणून तर म्हटलं ना, मागील 12 वर्षामध्ये ही PPL धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग अगदी प्रसिद्ध झाले, प्रसिद्धीच्या झोकामध्ये आले आणि याची दखल घेऊन या खालापूर तालुक्यामध्ये अनेक प्रीमियर लीग चालू झाल्या. पहिली प्रीमियर लीग होण्याचा माग 2015 मध्ये पाहिलं तर या आपल्या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगला मिळाला. आणि खरं तर उच्च दर्जाची प्रीमियर लीग आपण जेव्हा सुरुवात केली, सुरुवातीपासून आजपर्यंत पाहिलं तर आपण बरेच लाईव्ह माध्यम वापरले, त्यामध्ये पाहिलं तर आपण KTC लाईव्हचं जे माध्यम आहे अगदी योग्य आणि त्याचबरोबर तेवढं दर्जेदार माध्यम आपण आज पाहतोय. प्रेक्षक सुद्धा बरेच आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात.
मैदानाच्या अवतीभोवती जेवढे प्रेक्षक आहेत त्यांचंही आपण स्वागत करूयात. तर प्रेक्षक राजा, त्याशिवाय मॅचला मजा नाहीये. संदेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर लेफ्टी बॉलर आहे. मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा पाहिलं तर खेळपट्टीवर दोन्ही बाजूनी बॉल कट करण्याची क्षमता आहे. स्पिन गोलंदाजी करतात. लेफ्टी बॉलर नॅचरल कट आणि त्याचबरोबर संदेश पाटील हे एक हुशार चालाक लोंबडे. पुढे सरसावलेत. लोड फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये फिल्डर वाडिश लॉंगॉनला तैनात आहे. थोडं फंबल झाले जरूर, परंतु दरम्यान एक धाव कंप्लीट केली. आता स्ट्राईक मिळेल ती म्हणजे आकाश पाटील ज्यांनी मागील 2 बॉलवर 2 चौकार मारले. तेच ते स्ट्राईक एंडला वैयक्तिक 4 बॉल 9 धाव संख्येवर खेळतात. ही मॅच जर पाहिली ना, एक अगदी पाहिलं तर तुडुंब अशा प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. कारण की चिंचवलीचे पाठीराखे आणि जर मॅच मध्ये आकाश पाटील असेल, संदेश पाटील असेल तर प्रेक्षकांची गर्दी गर्दी गर्दीच पाहायला मिळेल. आकाश पाटील उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका नीटसा बॅटवर आलेला नाहीये. बॉल विकेटच्या मागे रवाना झालाय. पकडला जाते बॉल. डॉट बॉल आलाय. थोडं दडपणाचं क्रिकेट पाहायला मिळालंय. जर पाहिलं तर चिंचोलीचे पाठीराखे कोणाच्या बाजूने असतील. जर चौकार षटकार आला तर नक्कीच आकाशसाठी टाळ्या वाजल्या जातील, पण जर विकेट आल्या तर संदेशसाठी सुद्धा तेवढ्याच टाळ्या वाजल्या जातील. काय घडणार मैदानामध्ये, काय बिघडणार? आकाश पाटील रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका खेळलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह षटकार. खेळताना आपण पाहतोय. याआधी मला तर आठवत नाही की कदाचित आकाश पाटील अशा प्रकारे फटकेबाजी करत होते, परंतु त्यांना माहिती आहे घरचं मैदान आहे. पीपीएलचे बरेच हंगाम मी खेळलोय आणि या पीपीएलच्या हंगामामध्ये आज मला माझं नाव गाजवायचं नाहीये, परंतु माझ्या टीमला मला जिंकून द्यायचंय. माझ्या नावाची पहिले तर पोचपावती मी रायगड प्रीमियर लीग खेळतानाच मला मिळाली आहे, परंतु आता माझ्या गावच्या टीमसाठी मला खेळायचंय. आणि संदेश विरुद्ध केलेलं आक्रमण दूर 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 लांब जा शोधून आणा बॉल. मारलाय षटकार. कमालीची बॅटिंग आकाश पाटील यांच्या बॅटमधून होते. खरं तर या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा खेळाडू नेहमी सलामीला येताना पाहिलं आणि जेव्हा जेव्हा टीमला गरज तेव्हा तेव्हा खेळाडू हा पाहिलं तर मैदानामध्ये उभा राहिलाय. समोरच्या संघासमोर तारणहार म्हणून राहिलाय आणि आपल्या संघासाठी पाहिलं तर हा एक चांगल्या प्रकारचं काम नेहमीच करतो. एक चांगला खेळाडू आकाश पाटील. समोर पाहिलं तर संदेश आहे. संदेशच्या विरुद्ध केलेलं आक्रमण. टीमची टोटल 23 धावा. तेवीस झाल्या. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, तोही ठरतो सक्सेसफुल. शेवटी पाहिलं तर फिल्डर तैनात केलेत निवृत्ती पाटील. फेकी झाली आहे दमदार. बॉलचं कलेक्शन रोहितने केलं आणि त्याचबरोबर इथे मिळाली ती म्हणजे अवघी सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकं संपलीत. 12च्या सरासरीने धावसंख्या 1 बाद 24 धावा झाल्यात. वैयक्तिक 8 बॉल 22 धावसंख्येवर आकाश खेळतोय आणि अजूनही पाहिलं तर 3 ओव्हर बाकी असणार. मग या 3 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील हे सुद्धा आपण पाहूया. दरम्यान संधी देऊ आपल्या डीजे. वैयक्तिक पहिलं घेऊन आल्या गोलंदाज केतन कोंडालकर. एक अनोखी शैली या गोलंदाजी आहे आणि त्याचबरोबर हा गोलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं तर एक चर्चेचा विषय बनलाय. एक कमालीची गोलंदाजी करतो हा खेळाडू आणि त्याचसोबत जर पाहिलं तर या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच. मैदानामध्ये जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना याने मोहून ठेवलंय. परंतु समोर पाहिलं तर आकाश आहे. आकाशच्या विरुद्ध सोपं नसणार आहे, परंतु करून दाखवावं लागेल. यंग टॅलेंट काय या विभागामधला आहे तो दाखवून द्यावा लागेल. आम्ही पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगच्या पटलापर्यंत जाऊ शकतो. आम्ही मेहनत घेऊ आणि आम्ही सुद्धा पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगचा हंगाम खेळू. यासाठीच सुरुवात झाली आहे या विभागाला, या क्रिकेटच्या 12व्या पर्वाला. केतनचा बॉल और फुलटाच बॉल होता. अपील केली होती परंतु पंचांनी सांगितलंय बॉल थोडासा बाहेर राहिलाय. चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. थोडं सांभाळून खेळावं लागेल. आकाश पाटील जरी पाहिलं तर आपलं नाव मोठं तरी सुद्धा पाहिलं तर समोरचा खेळाडू ऍक्शन पाहिलं तर थोडी अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. त्या ऍक्शनच्या विरुद्ध खेळायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय, टीमला जिंकवायचंय
आणि ज्या टीमच्या नावासाठी आपण खेळतोय अर्थातच वैष्णवी 11 मित्रप्रेम ग्रुप या संघासाठी खेळतोय आपण, त्या संघाच्या नावासाठी चांगली बॅटिंग आकाश पाटील, शॉर्ट बुलचा फटका होता, फटका जाईल तो म्हणजे डीप मध्ये फिल्डर निवृत्ती पाटील आहेत, वारंवार निवृत्ती पाटील यांच्याकडे बॉल जातो आणि तोही अडवला जातोय, कमालीची फिल्डिंग म्हणावी लागेल ती म्हणजे निवृत्ती पाटील यांची. 25 धावा आतापर्यंत झाल्यात, 2 षटकं आणि त्याचबरोबर 2 षटकांमधून अजून 2 बॉल झालेत. 5 ओव्हरची मॅच वैशिष्ट्य म्हणावं लागेल या स्पर्धेचं एक आकर्षण म्हणावं लागेल. त्यासोबत प्रत्येक प्रेक्षकाला बसण्यासाठी स्टँड केलेत, त्याचबरोबर इथे रेलिंग सुद्धा लावल्यात, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाची त्याचसोबत या खेळाडूंची सुद्धा काळजी आपल्या आयोजन कमिटीने घेतली. त्यासोबत या प्रकाश ज्योतामधील असलेल्या मॅचेस उजेड सुद्धा पाहण्यासारखा आहे. या मैदानामध्ये मैदानाची जी स्थिती आहे ते आपल्या सुनील भाऊंचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वारंवार इथे मॅचेस असतात परंतु त्यांचा तेवढा सहभाग पाहिला तर या प्रत्येक खेळाडूसाठी असतो. पुढे सरसावल्यात फुलटाच बॉल, त्याला पाहिलं तर सळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि फिल्डरने पुन्हा एकदा पाहिलं तर केली चुकी. बॉल पाहिलं तर धरणीला दान केलाय, झेल अजून एक सुटतोय. वारंवार आपण पाहिलं तर यंग खेळाडू फिल्डिंग करताना थोडी चुकी करतात, परंतु त्यांना एकच विचार करायला पाहिजे, क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा कॅच सुटतात तेव्हा तेव्हा मॅच आपल्या हातातून सुटू शकतात. आणि जर ते आपल्याला करायचं नसेल, जर त्याची स्थिती आणायची नसेल तर कॅच पकडावे लागेल. म्हणतात ना, पकडा कॅच जिंका मॅच, आणि तेच आता इक्वेशन इथे मैदानामध्ये लागू होणार का? समोर पाहिलं तर आकाश, त्याच्या विरुद्ध केतन. आतापर्यंत 3 बॉल आणि धावा खर्च केल्या 2च. पुन्हा एकदा फुल बॉल आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आज पाहिलं तर आकाश पाटील वारंवार तेच फटकेबाजी करतात. आतापर्यंत पाहिलं तर 4 ते 5 वेळा त्याच्यामध्ये पाहिलं तर एक सक्सेसफुल अटेम्प्ट झालाय, परंतु आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 ते 3 अटेम्प्ट हे अनसक्सेसफुल झालेत. पण त्यामध्ये जर आकाश सरळ खेळल्याचं धावा करू शकले होते, परंतु आकाश जर पाहायला गेलं तर खूप मोठे खेळाडू आहेत या मैदानामध्ये, धावा करू शकतात, स्वतःमध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीवर खेळावं लागेल. स्वतःच्या मेहनतीने इथेपर्यंत पोहोचलेत, अजून टीमला पुढे घेऊन जायचंय. यॉर्क बॉल भन्नाट बॉलिंग करतात. पाहिलं तर क्रिकेटचं गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र जर म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये 2च गोष्टीला सन्मान दिला जातो, एक म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याचबरोबर एक परफेक्ट यॉर्कर. 2 गोष्टीला दिलेला सन्मान तो मैदानामध्ये नेहमीच पाहिलं तर आपली विकेट राखून ठेवतो. आणि त्याचबरोबर पाहिलं तर इथे धावसंख्या 1 मिळते. आकाश खेळतात वैयक्तिक 11 बॉल 24 धावसंख्येवर, प्रसाद खेळतात 5 बॉल 4 धावा, टीमची टोटल 28 वर 1 विकेट. बॉल बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची लागले लिडिंग एज आणि मोठा मासा गळाला लागतोय. यस, OUT विकेट जाते. आकाश पाटील बॅक टू दी डग आउट. या बॉलवर आपण या केतन कोंडालकरसाठी एवढंच म्हणू शकतो, तुमच्याकडे अनुभव जरी कमी असेल तरी तुम्ही कष्टाची तयारी ठेवा. तुमच्याकडे अनुभव जरी कमी असेल तुम्ही कष्टाची तयारी ठेवा, कारण जो कष्ट करतो त्याला नेहमी फळ भेटत असतं आणि तुम्ही केलेले कष्ट त्यानेच आता पाहिलं तर मिळाली ती विकेट. अर्थातच आकाश पाटीलची विकेट तुमच्या नावावर येते आणि पहिली विकेट तुमच्या नावावर या स्पर्धेमध्ये, या 12व्या पर्वामधील नक्कीच. 28 वर दुसरी विकेट टीम बॅटिंग करणारा वैष्णवी 11 मित्रप्रेम ग्रुप हा संघ. बॅटिंगसाठी मैदानामध्ये दिशांत पाटील, बॉलिंगसाठी दिशांत पाटील, बॅटिंगसाठी साहिल बॅटर. साहिर खारमिशे पाटील हा खेळाडू मैदानामध्ये रवाना झालाय. जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल, या खेळाडू सुद्धा मोठमोठे फटकेबाजी करण्यासाठी हा ओळखला जातो. बॉलिंग मार्कवर दिशांत आहे, समोर जर असेल तो म्हणजे अर्थातच प्रसाद शिंदे. प्रसाद शिंदेचा कट करण्याचा प्रयत्न, परंतु अशा प्रकारे फटकेबाजी आपल्या संघाला संकटात नेऊ शकते. वाचायचं असेल तर आपल्याला फ्रंट फूटवर खेळावं लागेल आणि बॅक फूटवर जर आपण खेळलो तर गोलंदाज हवी होईल. आणि टेनिस क्रिकेटचा नियम असतो आहे, आपल्याला समोर जाऊनच खेळावं लागेल. पहिला बॉल आलाय डॉट. यानंतर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेत आहे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली आहे. सोडणार नाहीये संधी.
कॅच होतोय प्रसाद बॅक टू दी डग आउट. विकेट गेली प्रसादची, परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय पाटील हे खेळाडू सुद्धा पाहिलं तर बी मध्ये मोठमोठे फटकेबाजी करण्यासाठी ओळख अक्षय पाटील यांची आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि क्रिकेट तर एकच गोष्ट शिकवतो, एकटा खेळाडू पाहिलं तर सामना जिंकू शकतो, परंतु स्पर्धा जिंकायची तर आपल्या 11च्या 11 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. मग आकाश पाटील एकटा काय करणार, त्याच्या सोबतीला साहिल पाटील, अक्षय पाटील प्रत्येकाला साथ द्यावी लागेल. अरे एकीचं बळ हे क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमी पाहिलंय. मग 11 खेळाडूंना एकत्र येऊन आपल्या संघाला जिंकवण्याची इथं पाहिलं तर क्षमता दाखवावी लागेल. समोर पाहिलं तर अक्षय, बॉल तिथेच राहतोय, कोणताही मोठा फटका नाहीये. काय कमालीचं षटक पाहिलं तर दिशांत सुद्धा करतोय. मागील ओव्हरमध्ये केतन चालला, या ओव्हरमध्ये पाहिलं तर दिशांत आले, दिशांत सुद्धा चालतात. हेच तर पाहिलं तर यंग टॅलेंट या विभागामधून पुढे येतोय. प्रत्येक यंग खेळाडू आपल्याला दिलेली संधी त्या संधीवर तुटून पडतात आणि सांगतायत की हो आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही कुठेही वाया जाऊन देणार नाहीये, हा भविष्य चांगला उज्ज्वल राहणार. पुन्हा एकदा थोडा बॉलला मागे खेचलंय, थोडा बॉडी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मागील जर आपण पाहिलं तर अनेक बॉल चांगल्या रीतीने हाताळलेत, एक विकेट सुद्धा आली आणि तब्बल 3 बॉल डॉट. दिशांत पाटील आतापर्यंत कमालीची गोलंदाजी करतोय. मेडन षटकच्या उंबाट्यावर आपण पाहतो या गोलंदाजाला. स्लोअर बॉल अपील केलीये, रनआउटची संधी निर्माण झाली असती, परंतु इथे लेग बायच्या रूपामध्ये धाव एक. आता ही एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. 29 धावा झाल्या, 3 विकेट मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं वैयक्तिकरित्या दिशांत पाटील आत्ता पाहिलं तर मेडन षटकच्या उंबरट्यावर जर डॉट बॉल आला तर या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक दिशांत पाटीलच्या माध्यमातून राहू शकतं. एक डॉट बॉलची गरज. आलाय 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 या स्पर्धेमधला मेडन षटक, तोही विकेट धरून. खेळाडू आहे बॉलर दिशांत पाटील, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हेच क्रिकेट आहे, जेव्हा आपण 1-2 विकेट घेतो ते महत्वाचं नाहीये, परंतु मेडन षटक टाकणं खूप मोठी गोष्ट आहे. 6 बॉल अतिशय टप्प्यामध्ये टाकणं, अचूक टप्पा आणि नियंत्रणामध्ये हेच काम करावं लागतं. ते काम केलं दिशांत पाटीलने आणि आता काम करावं लागेल आमच्या डीजेला. मेडन षटकसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि नुकतंच आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा शुभागमन होतंय सन्माननीय दिनेशदा पाटील यांचं. त्यांचं आपण मनाच्या अंतकरणातून या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सरचे स्वागत. एक क्रिकेट वेडे फ्रँचायझी म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलंय. खरं तर चिंचवलीचे हे 2 जेव्हा संघ खेळतात तेव्हा प्रेक्षकांची अतोनात अशी गर्दी वाढते. त्यामधील हे 2 पॅकर प्रवीण भाऊ आणि त्याचबरोबर दिनेश दादा दोघांनी पर्यंत एकमेकांना शेकंड केलं. त्यांना माहिती आहे की टीम कोणतीही जिंकू दे परंतु क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि चिंचवलीचे क्रिकेट आज एवढ्या उंचीवर काय आहे यासाठीच पाहिलं तर हे 2 पॅकर महत्त्वाचं कारणीभूत आहेत की आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. केतन कोंडालकर समोर पाहिलं तर खेळाडू साहिल खारमिशे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर या खेळाडूला आपण कित्येकदा सलामीला येताना पाहिलंय, मोठमोठे उंच फटके मारताना पाहिलंय, परंतु आतली परिस्थिती अशी आहे हा खेळाडू इंजर्ड होता, त्या इंजुरीमधून बाहेर निघालाय, परंतु पंचक्रोशी प्रीमियर लीग खेळण्याचा मोह आवरला नाही आणि मैदानामध्ये स्वतःला खेचून घेतलंय. डॉट बॉल टाकतो तो म्हणजे केतन कोंडालकर. कमालीचं षटक केतनचं. इथे फटका दमदार आहे. बॉल पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये मैदानामध्ये पाहिलं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या या बॅनरला सलामी देतोय
आणि त्याचबरोबर आपल्या कर्तृत्वावर खेळताना दिसतोय. कर्तृत्व सिद्ध केलंय, नक्कीच इथे फळ सुद्धा मिळेल. ठोकलाय षटकार. फटका खेचला. या खेळाडूची ताकदच आहे. या खेळाडू तुम्ही जर स्लॉट मध्ये फटके दिले तो पार्किंग प्लॉट मध्येच पाठवणार. नेहमी याला आपण सलामीला पाहिलं. इथे अजून एक दे दे मी मारतो आणि अजून एक टोकलाय. आमच्या कॅमेरामॅन केटीसीच्या अगदी डोक्याच्या वरून बॉल गेला. क्षणशिक्त टिपता टिपता राहिलं परंतु बॉल गेला अवतीपुतीवार सीमा पार. षटकार. आपण आमंत्रित करूयात देवांश मल्हार 11 आणि त्यांच्या विपक्ष असणारा साईराज इंटरप्राइजेस. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. साईराज इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध देवांश मल्हार 11 टीमचे कॅप्टन आतिश देशमुख आणि त्यांच्या विरुद्ध मयुरेश गायकवाड. 42 धावा झाल्यात. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. बॅट तर जरूर फिरवली जाते परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हे कौशल्य म्हणावं लागेल गोलंदाजाचं. 2 आले, तिसरा मारून देणार नाहीये परंतु आता 42 झाल्यात. 42 नंतर जर 6 आल्या तर नक्कीच 48 होतील परंतु जर का डॉट आला तर धावसंख्या तिथे स्थिरावेल. जर 6 आला तर या मॅच मध्ये आपल्या टीमला वाचवण्यासाठी पुरेपूर धावा असू शकतात. हा विचार पर्यंत आकाश पटेल आणि संपूर्ण टीम करत असेल. साईल स्ट्राईक एंडला समोर केतन कोंडालकर. केतनच्या विरुद्ध केलेलं आक्रमण अलॉंग दी कार्पेट. फटका चाललाय डीप मध्ये. फिल्डर करतील चेस परंतु रॉकेटने फटका गेलाय. अगदी वाऱ्याच्या वेगाने बाट फिरवली होती. बॉल गेला सीमा पार. शेवटच्या बॉलवर आलेला चौकार. टीमची टोटल तब्बल झाली आहे 3 बाद 46. कम ऑन डीजे. चला या लवकर टॉससाठी आतिश देशमुख देवांश मल्हार 11 टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या साईराज इंटरप्राइजेसचे कॅप्टन मयुरेश. या लवकर टॉससाठी यायचं मयुरेश. मयुरेश गायकवाड आणि त्यांच्या विरुद्ध साईराज इंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन मयुरेश गायकवाड. खरं तर अगदी यंग कॅप्टन आहेत आणि आपल्या दुसऱ्या ते तिसऱ्या पर्वामध्ये त्यांना ॲज अ कॅप्टन म्हणून चांगल्या प्रकारचं पाहिलं तर रिस्पॉन्सिबिलिटी भेटले. सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांचा या मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जातोय. संजयजी पाटील दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या संघाचे संघ मालक. खरं तर नेहमी वैष्णवी 11 आज संघाने नक्कीच ते खेळत होते परंतु मित्रप्रेम ग्रुप या अजून एक फ्रँचायझीला आपल्या सोबत घेऊन इथे नक्कीच खेळतात. त्यांचे नक्कीच आपण कौतुक करूयात. दिनेशजी पाटील साहेब क्रिकेटच्या पटलावर जर आपण प्रामुख्याने उल्लेख केला जरूर आपण आमंत्रित करूयात दिनेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करायचा आहे. पहिले आपण टॉस करायचा या येणाऱ्या मॅचचा. देवांश मल्हार 11 विपक्ष त्यांच्या असेल तो म्हणजे अर्थातच साईराज इंटरप्राइजेस. मयुरेश असेल दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आतिश असेल. आणि कित्येक मॅचेस पाहिलं तर एकमेकांच्या सोबत खेळलेत सासगाव ग्राम टीमसाठी परंतु आता ही पाहिलं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगची 12व्या पर्वाची थरार आणि 12व्या थरारसाठी इथे खेळतायत. सन्माननीय इरफान शेख सुद्धा आले. त्यांचंही आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. इरफान शेख आले त्यांचंही आपण येथे सहर्ष स्वागत करूयात. केटीसी लाईव्हची टीम आपण पाहिलं तर इथे कॅप्चर करते. सन्मान केला जातो इरफान शेख यांचा. त्याचबरोबर पाहिलं तर संजयजी पाटील दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण
सन्माननीय दिनेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे। एक क्रिकेट वेडे पॅकर म्हणून त्यांची ओळख नेहमी घेतली जाईल आणि वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या संघाचे संघ मालक कैलासवासी सम्राट सुर्वे यांच्या आठवणींना उजाळा देताना पुन्हा एकदा पाहिलं तर त्यांनी आपला संघ इथे उतरवलाय आणि वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप या नावाने खेळताना त्यांचा संघ आपण पाहतोय। चिंचोली गावाचं क्रिकेट किती वेड आहे हे दाखवून देण्याचं काम त्यांनी प्रत्येक हंगामामध्ये केलंय आणि त्यांचा इथे शुभ सन्मान नक्कीच केला जातोय। सोबत पाहिलं तर चिंचोलीचे अजून एक पॅकर आहेत, अर्थातच आमचे प्रवीण भाऊ, त्यांनी सुद्धा आपला संघ उतरवलाय। अर्थातच त्याचा संघ आहे तो म्हणजे मराठा वॉरियर्स। पुढील मॅचसाठी टॉस जिंकला देवांश मल्हार 11 संघाने, त्यांनी निर्णय घेतलाय आम्ही पहिले फलंदाजी करू। काहीतरी नवीन, पहिल्या मॅच मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग करून धावा जमवल्या होत्या, म्हणून आता सुद्धा पाहिलं तर त्यांना त्यांच्या बॅटिंगवर तेवढा विश्वास, बॉलिंगवर तेवढा ट्रस्ट। या आपल्या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द सिरीज साठी जे आपल्याला एलईडी दिसते ती एलईडी आपल्याला सन्माननीय राहुलजी पाटील यांनी प्रदान केले, त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आभार व्यक्त करूयात। करण वाघमारे पहिला बॅटर मैदानामध्ये, गॅप सिलेक्शन कव्हर मध्ये 2 फिल्डर चेस करतात परंतु थांबणार नाहीये। आकाश पाटीलच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर केलेलं आक्रमण आणि आक्रमण असं छोटं मोठं नव्हे, बॉल गेला सीमा पार, मिळालाय चौकार। अक्षय पाटील यांनी सुद्धा पकडला, अक्षय पाटील यांनी कॅच पकडला नव्हे तर इथे मोठा मासा गळाला नक्कीच लागलाय। आता न्यू बॅटर मैदानामध्ये खालापूर तालुक्याचा डेव्हिड वॉर्नर, संदेश पाटील, बडे मॅच का बडा खिलाडी। समोर पाहिलं तर आकाश पाटील, दोन्ही पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगचे अनेक पर्व खेळले, दोन्ही खेळाडू पाहिलं तर खालापूर तालुक्याचं टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजवतात एकमेकांच्या समोर। संदेश पाटील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाहिलं तर स्वीप केलाय, पहिलाच बॉल जाईल सीमा पार, आकाशच्या विरुद्ध आक्रमण, चौकार। संपूर्ण टीम दडपणाखाली येऊ शकते कारण की एक मोठा खेळाडू आहे आकाश पाटील, त्याच्या विरुद्ध आक्रमण करावं लागेल। यानंतरचा बॉल वॅटची कड लागले आणि त्याचबरोबर बॉल जाईल, फिल्डर करतील चेस, शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलं जात आहे। ही आउटफील्ड आहे फास्ट, इथे बॉल अडवणं गरजेचं आहे, जर बॉल सुटला तर वाऱ्याच्या वेगाने सुसाट जाईल। लेग बॅचच्या रूपामध्ये इथे मिळतील धावा 2 आणि या 2च्या मध्ये टीमची टोटल वाढतीये, पोहोचले 10 वर। धावा कशा येऊ देत, धावा येऊ देत हाच विचार पाहिला तर बॅटिंग करणारा श्री मराठा वॉरियर्स असेल। इथे फटका अजून एक दमदार आहे, अजून एक बॉल जाईल सीमा पार, आकाशवर अजून एक मोठा आक्रमण जाईल, चौकार। जबरदस्त पाहिलं तर बॅटिंग आकाशच्या विरुद्ध करताना संदेश पाटील करतो। संदेश पाटील या खालापूर तालुक्यामध्ये या खेळाडूला पाहिलं तर अग्र मानांकन स्थान आहे, मग तालुका स्तरावरच्या कोणतेही टुर्नामेंट तिथं हा खेळाडू आपण पाहतो।
पाठची एज लागली आहे. विकेटच्या मागे सुधीर मुंबरे आहेत. कॅचची संधी निर्माण झाली होती, परंतु अशा छोट्या चान्सेस पकडावे लागतील. छोट्या चान्सेसने पाहिले तर मॅच कव्हर होऊ शकते. तर या मॅच मध्ये आपल्याला वाचवायच्या तब्बल 47 धावा. आतापर्यंत पाहिलं तर 14 झाल्यात, म्हणजे अजून 33 पाहिजेत. या 33 वाचवायच्या त्या अवघ्या 24 बॉलमध्ये. जर पाहिलं तर प्रवीण सर 24 बॉलमध्ये 33 वाचवायचे. काय म्हणाल, काय वाटतं आपल्याला? निश्चितच वाचवू शकतात. क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल आहे. एखादी चांगली ओव्हर जर पडली तर प्रेशरमध्ये येऊ शकतात आणि प्रेशरमध्ये आले की फलंदाजाचा कस लागतो. नक्कीच जर प्रवीण सर जर पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियन टीमला आपण जर पाहिलं असेल 99चा डेकेट त्यापासून पाहिलं तर 2010 पर्यंत तब्बल 10-12 वर्षांचा त्यांनी जो कालावधी गाजवला ते एकाच जोरावर गाजवला की त्यांचा कॉन्फिडन्स, आणि तोच कॉन्फिडन्स आता पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये दाखवून द्यावा लागेल. तो म्हणजे अर्थातच वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या संघाला. आणि आकाश पाटीलची संपूर्ण टीम मैदानामध्ये इथे कस लावते, कारण की वाचवायचे आपला 24 बॉल 33 धाबा. डावखोरा गोलंदाज NPN कडून विक्रांत. अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना जिंकण्यासाठी हव्यात त्या 33 फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. अबोव वेस्ट आहे आणि अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर निश्चितच महागड पडू शकते आपल्या संघासाठी. जरूर प्रवीण सर जर पाहायला गेलं तर हा गोलंदाज विक्रांत त्याच्या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये अर्थातच चिंचोलीच्या ग्राउंडवर डीपी रोडच्या ग्राउंडवर पहिल्याच टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. तोच गोलंदाज आता मैदानामध्ये वापरला गेला, परंतु पहिला वेस्ट हाईटचा बिमरच्या स्वरूपामध्ये नो बॉल टाकलाय आणि येणाऱ्या बॉलवर फ्रीट, आणि या फ्रीटच्या बॉलवर संधी निर्माण असेल ती अर्थातच संदेश पाटील या खेळाडूला. बघूया संदेश पाटील की त्याच्या विरुद्ध त्यांनीच तयार केलेला गोलंदाज विक्रांत पाटील कोण हवी ठरणार. लेन चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. टप्प्यावरती चेंडू हलकासा बाहेर निघाला. चेंडू जातोय निर्धाव. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पहिला चेंडू निश्चितच खराब टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांनी कमबॅक करून दाखवलंय. हीच तर ताकद पाहिलं तर विक्रांत पाटील या खेळाडूची आहे. आपल्याला दिलेली गोलंदाजी, आपल्यावर टाकलेला विश्वास, तो विश्वास सार्थ करायचा त्यासाठीच तर मला इथे घेऊन आलो तो अर्थातच वैष्णवी 11 संघ. अतिशय कलात्मकरित्या फटकाबाजी केलेली आहे ती संदेश पाटीलने. फुलटॉस करून चेंडूला धाडलाय ते फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. संदेश पाटीलने दाखवून दिले की स्क्वेअर ऑफ द विकेट कशा प्रकारे बॅटिंग करू शकतात. आणि खरं तर पाहायला गेलं तर संदेश पाटील या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहिलं त्यांना तेव्हा तेव्हा त्यांच्या बॅटमधून कोहऱ्याने धावा आल्यात. आणि आताही पाहिलं तर हे 12वा पर्व, 12व्या पर्वामध्ये त्यांच्या डोक्यावर कोणते टेन्शन नाहीये. तर प्रवीण भाऊंनी सांगितले, जा संदेश, तू चांगल्या प्रकारचा खेळ कर, नवीन नवीन खेळाडू घडवण्यासाठी तू थोडं प्रोत्साहित कर. गोलंदाजावरती दबाव दिसतोय. जोपर्यंत संदेश पाटील मैदानावर आहे तोपर्यंत सामना हा त्यांच्याच बाजूने जाईल असं मला तरी वाटतंय, कारण तो अशा प्रकारची फलंदाजी करण्यात वाकबदार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना खेचून नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. खरं तर तरी एका रात्रीमध्ये मिळवलं नाही, यासाठी पाहिलं तर त्याच्या मागील 10-15 वर्षाचा जो प्रवास हा कारणीभूत आहे. आणि घरून त्याला पाहिलं तर क्रिकेटचे धडे मिळत गेलेत. आणि संदेश पाटीलच्या बॅटमधून प्रवीण सर हा काय जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी ठोकलाय षटकार. वॉट अ पिकअप. चेंडू पडला नाही तर तेवढ्याच ताकदीने तो भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने 6 धावांकरता.
आता मात्र इक्वेशन्स 21 चेंडू आणि 21 धावा. सर पाहायला गेलं तर 21 बॉल 21 ही मॅच सहजरित्या सोपी नसणारी आहे. जर का संदेश पाटीलची विकेट आता या क्षणाला गेली तर ही मॅच पाहिलं तर अजूनही पाहिलं तर रंजकदार जरूर बनू शकते. परंतु जर अशी गोलंदाजी केली तर संदेश पाटील रात्रभर मारत मारत मारतच राहील. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलचा फुलटोल समाचार घेतलाय. जातोय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, पुन्हा एकदा चौकार. संदेश पाटीलचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनमध्येच गोलंदाजी करतो. अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर सामना मला तर वाटतं दोनच पुढच्या दुसऱ्या षटकातच संपले. पुढं सरसावत मारलाय, चेंडू जाईल का सीमारेषा पार, आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारांसाठी. जे 10 11 12 संघ आहेत त्यामध्ये संदेश पाटील असेल, मयूर पाटील, राज सावंत असेल, त्यासोबत प्रशांत मडवी असेल. जर आपण पुढे येऊन जर आपण अजून विचार करूयात त्यामुळे ढेकू संघासाठी साहिल खारमिशे पाटील, साहिल पाटील, त्याचबरोबर सासगाव संघाकडे जर आपण आलो तर सासगाव संघामध्ये आपण किरण वलकुंडे, आतिश देशमुख या खेळाडूंना आपण पाहतो. म्हणजे हे खेळाडू असे डिस्ट्रक्टिव्ह खेळाडू आहेत. मग सारसरमध्ये गेलं तर अक्षय पाटील, राकेश पाटील, ताकयमध्ये आलो तर आपण पाहिलं तर युगल पाटील सारखा खेळाडू हे डिस्ट्रक्टिव्ह खेळाडू आहेत. यांना आपण जर संधी दिली, यांना आपण चान्स दिले तर चान्सवर ते तुटून पडतात. आणि तसंच पाहिलं तर संदेश पाटील आता या मैदानामध्ये करून दाखवत आहेत. काहीसं सोपं इक्वेशन करून ठेवलं संदेश पाटीलनी. घणाघाती फलंदाजी करून दोन आपण सलग बघितले, दोन चौकार त्यांनी ठोकलेत. पूर्णपणे प्रेशर गोलंदाजावरती. शॉट ऑफ लाईन चेंडू, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, संपर्क नाही, चेंडू निर्धाव. दरम्यान षटक संपतोय. यस जरूर प्रवीण सर एक किस्सा आहे या स्पर्धेमध्ये. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळत होतो या स्पर्धेमध्ये तेव्हा एक मोठे समालोचक इथे सांगून गेले की तुम्ही या खड्ड्यातून बाहेर पडा तेव्हाच तुमचं क्रिकेट सुधरेल. त्यानंतर आपले बरेचसे खेळाडू पाहिलं तर त्याच जिद्दीने पेटले, स्वतःची प्रॅक्टिस केली आणि आज जेव्हा पाहिलं धावा पाहिजेत 18 बॉलमध्ये 13 धावासंख्येची गरज, टीमची टोटल झाली आहे 34. प्रवीण सर तेव्हा आपल्या विभागामधून बरेचसे खेळाडू, बरेचसे संघ बाहेर क्रिकेट खेळू लागले आणि जेव्हा सासगाव संघाने आपण पहिल्या जामरुकच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तेव्हा अभिमानाने सांगू शकतो की आमची धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगची जी पूर्ण विभागाची कोणतीही टीम आहे, कोणत्याही ठिकाणी गेली ते कोणत्याही मोठमोठ्या संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवते. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आपण 12व्या पर्वापर्यंत पोहोचलोय. हे या 12व्या पर्वापर्यंतचं यश आहे. आपण संधी जेव्हा इथे देतो तेव्हा मोठमोठे खेळाडू तयार होतात. एकमेकांच्या सोबत खेळताना, मजेशीर खेळताना, प्रत्येक खेळाडूला खेळताना वाव सुद्धा मिळतो. म्हणूनच आपण पाहिलं तर अनेक मोठमोठे संघ आपल्या विभागामधून तयार झालेत आणि बाहेर जाऊन मोठमोठ्या संघांना पराभूत सुद्धा करतायत. निश्चितच आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी हे पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन आपण दरवर्षी करतो. प्रसाद पाटील पुढचा चेंडू फ्लिक केलाय, सरळ जाईल चेंडू सीमारेषे पार. नाही. दोन धावा दरम्यान धावून पूर्ण केल्यात. 2 धाव्यांनी धावसंख्या पोहोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. एकेकाळी आपण बघितलं या प्रसादला सुद्धा टिचूल गोलंदाजी करताना बऱ्याचशा सामन्यांमध्ये. चेंडू सरळ तडकवलाय 1 धावे करता. धावसंख्या हळूहळू वाढते, जिंकण्याच्या हळूहळू जवळ जातोय हा संघ.
सामना एकतर्फी करून ठेवलाय तो संदेश पाटीलने. सुरेख असे फटकेबाजी बघायला मिळालेली आहे. त्यांनी आतापर्यंत 5 चौकार ठोकलेत आणि 1 षटकार ठोकला आपल्या खेळीमध्ये. 10 चेंडूमध्ये 26 धावांची झंझावाती खेळी तो साकारतोय. अद्यापही तो मैदानात आहे. संदेश पाटील फेसिंग प्रसाद. प्रसाद टू संदेश. पुन्हा एकदा चेंडू जाईल का सीमापार आणि चेंडू सरळ चेंडू गेलाय सीमापार. फलत पुन्हा एकदा 6 धावन करता. उंच न्यायचंय त्याच दिशेने विजयाकडे आगीकूच करताना संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम. रिव्हर्सचा फटका काय पाहिला आपण. संदेश पाटील या आधी कधीच रिव्हर्स स्वीप खेळले नव्हते. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये संदेश पाटील यांना कधीच रिव्हर्स पाहिलं नव्हतं, परंतु हा फटका अगदी दमदार. आणि त्याचबरोबर टीमची टोटल जर पाहिली विजयाच्या दिशेने संदेश पाटील यांची संपूर्ण टीम. जिंकलाय संघ मराठा वॉरियर्स संघ या मॅचला विजयी होतोय. तब्बल 9 विकेटने हा संघ जिंकलाय. 2.4 ओव्हरमध्येच अवघ्या पाहिलं तर 16 बॉल्स मध्ये हा सामना समाप्त केलाय. वैयक्तिक 12 बॉल 36 धावसंख्येवर संदेश खेळत होता आणि नॉट आउट राहिलाय. 7 तेवढी निवृत्ती पाळलेली त्यांना चांगली दिली. आणि या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण नक्कीच वळूयात.